बिर्याणी करता करता घोळ झालेला आहे बघा इथे. गॅस कसा होता बाबू? मस्त आहे ना? मस्त आहे. बघू असं वाटतं की फ्राय करून खाऊन टाकू. काय करू? मंडळी आहे बघा, 6:15 झालेले आहेत. जीवन सगळं खेळायला चालू होतं. इकडे कसली तयारी आहे बघा. आज काय मग रेसिपी काय आहे? चिकन तर मी आता आणून ठेवलंय. चिकन बिर्याणीचा बेत आहे आज, खूप दिवसांनी घरगुती. कशी करणार सर्व दाखवणार तुम्हाला, बरोबर ना? काय प्रिपरेशन काय केलं? एक टमाटर आहे, कांदा आहे, एक हिरवी मिरची घेतली आहे, तेजपत्ता आहे, मसाले आहे. चिकन फ्राय पण करणार, थोडस आणलंय फ्राय करायला. आता हे भाजून घेऊन पहिला भाजून घ्यायचं आहे. ठीक आहे. हे बघा आपल्याकडे इकडे पहिली तयारी झालेली आहे मॅरिनेशन साठी. दोन्ही इकडे बिर्याणीसाठी आहे आणि फ्राय साठी आहे. काय काय लागलं याच्यात? अंडा आणि मंचुरियन मसाला. अंडा आणि मंचुरियन मसाला. आणि याच्यात आपला फ्राय कांदा आहे. अच्छा. हा, आणि आपले बेसिक मसाले, बेसिक मसाले, गरम मसाला, लाल तिखट, कोल्हापुरी चिकन बिर्याणी मसाला, त्या सगळं काही मॅरिनेशनला. हो, सगळं गरम मसाला वगैरे. आता बिर्याणीचं हे काम करते पहिलं है ना? हो. आम्हाला फ्राय पाहिजे होतं. पहिलं बिर्याणीचं काम करते. तर बघा तेल घेतलं पहिलं आपण याच्यामध्ये. आता जिरा टाकूया. मस्त चिकन बिर्याणी घरगुती, शॉर्ट अँड स्वीट. स्वीट नॉट स्पायसी. नाही, कमी स्पायसी बनवणार आहे, कारण जेवण खाणार आहे. अरे बापरे, आज जेवण खाणार आहे? मग काय खाणार आहे? आणि यात काही मी खडे मसाले म्हणून काही यूज केलेले नाहीये. खडे मसाले टाकले तर मिरची टाकला नाही. ती मिरची बघून आधी बोलवता नको टाकू वरून. थोडं सवय झाली पाहिजे. त्याच्या समोर नाही टाकायचं, पण तो हे करतो. चला कांदा ऑलरेडी फ्राय करून मॅरिनेशनला वापरलेला आहे. 2 माणसांची बिर्याणी आहे, त्यामुळे सर्व साहित्य कमी आहे. 2.5 माणसांची बिर्याणी. तो अर्धा तिथे बसलाय. टमाटर टाकून घेऊया. चला, शेप चेंज झालेले आहेत. आणि आता इथं आपण काय चिकन टाकूया ना? हो, चिकन टाकायचं. हळूहळू मस्त वाटतं एकदम चिकन. आता असं बघून असं वाटतं की फ्राय करून खाऊन टाकू. काय करू? फ्राय करून खाऊन टाकू असं. फ्रायला दुसरी योजना केलेली आहे. फ्रायसाठी दुसरी योजना केलेली आहे आम्ही आज. खूप दिवसांनी फ्राय चिकन खाणार आहे. मस्त सुगंध सुटलेला आहे इकडे. असंच चांगलं लागेल. यात आपण दही नाही यूज केलं. दही नाही यूज केलं. कधी कधी काय दहीने काय थोडं आंबटपणा येतो बस. इकडे काय बघ काय. आता इथे राईस टाकूया जरा. आणि हा बासमती राईस, सॉरी, हा बासमती राईस नाहीये, बरोबर ना? हा बासमती राईस नाही, पण आम्ही यावेळी जरा दुसरा आणलेला आहे. नेहमी वाडा कोलम वापरतो, आता हा आहे सुरती कोलम आहे.
हे केलं मस्त वाटतं जरा मिक्स करायचं. मिक्स करायचं. गॅस बारीक आहे ना? हा टाकायचं नंतर टाकायचं. जीवन पण इथं ब्लॉगिंग करायचा प्रयत्न करतोय. जीवन पप्पाला सांगतोयस का काय टाकायचं आता? काय टाकायचं काय आहे ते? मसाला कोणता? हवाला कोणता पण? आलं मिक्स. झालं व्यवस्थित मिक्स. ताटातलं पाणी टाका. ते मॅरिनेट केलं होतं ना? मॅरिनेट केलेलं पाणी आहे. मस्त मिक्स कर. त्याचं जरा आपण हळूहळू मिक्स करूया. हळूहळू हळूहळू मिक्स करूया. परत शेप आपले चेंज झालेले आहेत. कारण जीवन रडतोय. कारण इकडे रडतोय एक माणूस. मग दाखवतो तुम्हाला. अरे पडला माणूस पडला बरं. याच्यासाठी याची धडपड चालू होती. हा 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 काय काय आता आपण ह्याच्यात पाणी टाकूया. किती पाणी टाकलंय? 1 ग्लास आहे. हा 1 ग्लास. आपण 2 पेले पाणी सॉरी तांदूळ घेतलेले. हा 2 पेले तांदूळ आणि आतापर्यंत 1.5 ग्लास पाणी झालेलं आहे. हा आतापर्यंत 1.5 ग्लास पाणी झालेलं आहे. आता आपल्याला मीठ टाकायचंय. मीठ टाकायचंय आणि मग शिट्या घ्यायच्या. एक उकळी आली ना चांगली की हा मग शिट्या. अच्छा इथे एक उकळी काढून मग शिट्या कमी घ्यायच्या काय मग? हा अच्छा 2 शिट्या घ्यायच्या. डायरेक्ट बंद नाही करायचं कुकर. एक उकळी काढूया. एक उकळी आली की म्हणजे कसं तांदूळ चांगला फडकवून घेतली. हा अरे काय उचलून घे. किती वेळ तुला दाखवलं उचलून. झालं आता 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 कुकर बंद करणार. आता कुकर बंद करणार. आई आता कुकर बंद करणार. तूप टाक. आई जरा वरून तूप पण टाकते. हे ऑप्शनल आहे. तुम्हाला पाहिजे तर टाका नाही तर नाही टाकलं म्हणजे चालेल. 1 चमचा टाकायचा. हा चांगली उकळी होते. काय तूप खाते चाटून असं एका तूप चमचा खाते. खाणार. दे त्याला ते तूप दे. चमचा भर. हा दे. चांगलं असतं घे. पी. व्हेरी गुड. अरे वा 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 तू खाल्लेला आहे जीवनने. मस्त. भाऊ दाखव जरा कसं होतं. कसं होतं भाऊ. मस्त आहे ना. खायचं मस्त. असतं. चांगलं असतं तूप. मस्त आहे. असं खायचं असतं. पळाला आता बाहेर. तू असं ऍक्च्युली खाल्लं पाहिजे मुलांना. लहान मुलांना द्यायचं असतं. जेवणातून मिक्स करून द्या असं डायरेक्ट. लहानपणी खायचं. त्याला चाकायला दिलं त्याला चव कळली पाहिजे त्याची पण. कलर बघा काय भारी आलेला एकदम. हे बघा आता इकडे चिकन फ्रायसाठी तेल आलेलं आहे आणि इथे आपली उकळी पण आलेली आहे बघा. आता आपण कुकर बंद करूया. किती शिट्या घेऊया आता? हा 2 शिट्या. 2 शिट्या फक्त. 2 किंवा 3. अच्छा अच्छा ठीक आहे चला. आता इकडे फ्राय मस्त. खूप दिवसांनी जेवण खाणार ना फ्राय. जेवण खाणार ना फ्राय. आता बोलतोय बघा आता. काय 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 फ्राय चिकन बघून त्याचं एक्सप्रेशन. फ्राय फ्राय. मस्त चिकन फ्राय. लाल भडक. बिर्याणी करता करता घोळ झालेला आहे बघा इथे. गॅस गेलेली आहे. इथं पूर्ण गेलेली आहे. बंद कर. आता सिलेंडर चेंज करणार पटापट. चला इकडं बघा एक फ्राय झाला. खायला पण बसला आहे बघा. हे कसं आहे बाबू. हा इकडे बघ. मस्त आहे. खा खा. सिलेंडर चेंज करतो तो. तर मंडळी हे बघा आपली चिकन बिर्याणी मस्त एकदम भारी दिसते. आणि हे बघा इथे फ्राय बिर्याणी. हे कोण येते मध्ये? जीवन लिंबू घेऊन आलेला आहे. लिंबू भारी आहे. स्टार्ट करूया. मस्त बिर्याणी चिकन बिर्याणी. ये
शी हे काय करतोय हसतोय काय लिंबू खाते बघा मस्त आलं एकदम चिकनचे पीस बघा भारी एकदम चिकन बिर्याणी आपली हे बघा व्हिडिओ बनवायचं म्हणजे पहिला ती फोटोसाठी तामझाम करावं लागतो नंतर खायचं तर मंडळी बघा फोटोसाठी मस्त थाली रेडी केलेली आहे बघा कशी वाटली नक्की सांगा आणि आता खाऊन बघूया आपण आहे ना जेवण रेडी झालेलं आहे ते सज्ज झालेलं आहे खायला शेफ आलेले शेफ मोठे बाहेरून टेस्टिंगसाठी तसा बसलाय तो एकदम प्रोफेशनली चमचा वगैरे घेऊन. आणि लिंबू शेफ लिंबू नाही खायचा अरे शेफ शेफ विसरलेत लिंबूच्या फ्रायच्या ठिकाणी लिंबू खाल्लेला आहे शेफने आपण मग खाऊन बघूया टेस्ट करून बघूया जरा मस्त झाले खरंच चांगलं झालं चांगलं आहे का बरोबर आहे एकदम भारी आहे तू खाऊन बघ चांगले झाले थोडं मीठ कमी आहे ठीक आहे चालतं तेवढं तेवढं चांगलं चिकन तर मस्त एकदम झालं त्यातलं चिकन काढून काढून खाते शेफ आमचे चिकन पण खाऊन बघतायत शिजलंय का नाही शिजलंय का शेफ व्हेरी गुड चला आम्हाला रिव्ह्यू चांगले भेटलेले आहेत चला आता जेवण प्रोफेशनल शेफचे चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन आणि ह्या व्लॉगमधले आपल्या दोन नॉनव्हेज रेसिपी दाखवल्यात आपण लंचला आणि आता डिनरला ते आपण कशा वाटल्या नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही बनवून बघा दुपार सांगूया तू खाल्ली का दुपारी सांगूया दुपारची कुठे खाल्ली तू रेसिपी सुकट कुठे चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा कमेंट करा चला बाय 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 बाय